नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, आपण आज एक झटपट चिकनची रेसिपी पाहणार आहोत. आपल्याकडे मॅरिनेशनचाही वेळ नसेल आणि शिजवायचाही वेळ नसेल तेव्हा आपण झटपट असं चिकन बनवू शकतो. तर त्यासाठी काही खडे मसाले घेतले आहेत. चिकन धुवून घेतले आहे. खडे मसाल्यांमध्ये तेलामध्ये खडे मसाले सोडलेत. नंतर कांदा असा उभा चिरून घेतला आहे आणि तो टाकला आहे तेलामध्ये. आता छान परतून घ्यायचे. कांदा थोडा लालसर झाला पाहिजे तोपर्यंत टोमॅटो वगैरे चिरून घ्यायचे. पहा, ह्याप्रमाणे कांदा छान परतला गेला पाहिजे. उभा उभा चिरून घ्यायचे. एक साईडला आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे. झटपट आहे त्यामुळे पटापट आपल्याला करावं लागणार आहे. मोजकेच मसाले यात टाकलेले आहेत मी. छान असे परतून घ्यायचे कांद्याला. कांदा होतोय तोवर वाटण करून घ्यायचे. जास्त काही वाटण लागणार नाहीये, फक्त आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट लागणार आहे. टोमॅटो चिरून घेतला आहे. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आलं लसूण. हे पहा, इथे कांदा लालसर होत आला आहे तोपर्यंत आपण मिक्सरमधून आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट काढून घ्यायची आहे. नंतर टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो मऊ होतपर्यंत शिजू द्यायचा आहे. झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्या. टोमॅटो मऊ झाला की आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे आणि परतून घ्यायचे. आता काही खडे मसाले घेतले आहेत आणि काही पावडर मसाले आहेत. चिकन मसाला घेतलेला आहे. तर ह्याप्रमाणे तेल सुटल्यानंतर आपल्याला पावडर मसाले टाकायचे, जसे की लाल तिखट. हे काश्मीरी मिरची पावडर आहे. तिखट नसतं, फक्त रंग येण्यासाठी मदत होते. तर या ठिकाणी 2 चमचे एवढं मी काश्मीरी मिरची पावडर टाकलं आहे. नंतर 1 चमचा गरम मसाला टाकला आहे. धने जिरे पावडर टाकलेली आहे. हळदची पावडर टाकली आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे एकदा. आणि ही प्रोसेस फटाफट करायची आहे, कारण पावडर मसाले टाकल्यानंतर ते जळले तर कडू होते भाजी. त्यामुळे फटाफट करायची आहे आणि जळायला नको त्यासाठी थोडं पाणी ॲड करू शकता तुम्ही. आता आपल्याला टाकायचं आहे चिकन मसाला. चिकन मसाला 2 मोठे चमचे एवढा टाकायचा आहे. मिक्स करून घ्यायचे आणि ज्यात आपण हिरवी मिरची आलं लसूण वाटलं होतं त्यात थोडंसं पाणी टाकायचे, अगदी थोडं, आणि मिक्स करून घ्यायचे. म्हणजे पावडर मसाले हे जळणार नाही आणि छान असा स्वाद उतरेल. आणि थोडं पाणी ॲड करून मसाले यात भाजून घेतले की छान अशी तर्री पण येते. आता झाकण ठेवायचे आणि सर्व साहित्य एकजीव करून शिजू द्यायचे. मसाले छान भाजून घेतले की मस्त तर्री येते. त्यानंतर आपल्याला चिकन ॲड करायचे डायरेक्ट. पाणी नंतर ॲड करू आपण. आधी मिक्स करून घ्या, म्हणजे मसाले हे चिकनमध्ये उतरतील, कारण आपण मॅरिनेशन पण केलेलं नाही आहे आणि शिजवलेलं पण नाही आहे. त्यामुळे थोडं मसाल्यामध्ये चिकन भाजून घ्या. थोडा वेळ होऊ द्यायचं आहे असंच. आणि अर्धा लिंबू एवढं आपल्याला त्यावर अर्धा लिंबू टाकून घ्यायचे होत असताना. नंतर चवीनुसार मीठ ॲड करायचे आणि कसुरी मेथी टाकायची आहे आणि एकदा आणखी मिक्स करून घ्यायचे. एक वाफ काढायची आहे मंद आचेवर आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचं आहे. त्यात जेवढी ग्रेव्ही हवी असेल तुम्हाला तेवढं पाणी ॲड करू शकता तुम्ही. या पद्धतीने कुकरमध्ये पण बनवू शकता. या प्रोसेसपर्यंत झाकण खुल्लं ठेवून करायचे आणि ही प्रोसेस झाली का कुकर बंद करून 2 शिट्ट्या काढून घेऊ शकता. आता त्यात टाकायचे बटाटे. मी एक बटाट्याचे 2 भाग करून टाकलेले आहेत.
त्याने ग्रेव्ही थिक व्हायला मदत होते, कारण यात आपण खोबरं वगैरे काहीच यूज केलेलं नाही आहे. आता चेक करायचे चिकन शिजलं आहे की नाही आणि झाकण ठेवून एक 10 मिनिट तरी होऊ द्यायचे. बघा 10 मिनिटनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री वर आली आहे आणि चिकन पण छान शिजलेलं आहे. तर इथे रेडी आहे आपलं चिकन खाण्यासाठी. मस्त अशा भाकरीबरोबर भाताबरोबर तुम्ही एन्जॉय करू शकतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर गायत्रीज रेसिपीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. फ्रेंड्स, तुमच्या कमेंट्सची वाट बघते मी. आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पण पोहोचवा. रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.